हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया आपण स्नॅक रेसिपी म्हणजेच मटार रोल्स। चला तर पटकन बनवूया। सगळ्यात पहिल्यांदा एक बाउल घेतले, त्याच्यामध्ये मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं पाणी ऍड करत मस्त असा हा गोळा मळून घ्यायचा। खूप जास्त पातळ अजिबात मळायचा नाही। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ओतायचं, जिरं टाकायचं, त्यानंतर त्याच्यात मटार टाकायचं, हळद, लाल तिखट, धने पावडर टाकले, मस्त असं मिक्स करायचं। त्यानंतर याच्यात एक उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकायचा, टोपण व्यवस्थित मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि हे साईडला काढून ठेवूया। मिश्रण तयार आहे। त्यानंतर एक पोळपाट घेतलेला आहे, आपण तयार केलेला गोळा घ्यायचा, त्यातला एक गोळा काढून आपण मस्त अशी त्याची छानशी चपाती लाटल्यासारखा एक गोळा मस्त लाटून घ्यायचा। त्यानंतर कडेने त्याला आपण चौकोन आकार द्यायचा आहे, कडेचे काठ सगळे काढून घ्यायचे। त्यानंतर परत तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघत असाल अशा पद्धतीने करून आपण मस्त असे मटार रोल्स बनवायचे आहेत। आणि त्यानंतर गॅसवरती तेल गरम करायला ठेवून आपण मस्त असे रोल्स तळून घ्यायचे आणि छानशी रेसिपी मटार रोल्स तयार आहेत खाण्यासाठी।